सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। आज आपल्या या भावडी गावातील पहिल्या दिवसाचं हे तिसरं सत्र आहे। आज सकाळी आणि दुपारी आपण बघितलं परमेश्वराच्या तत्वज्ञानाचा हेतू आपल्या आत्मकल्याणाशी निगडित असल्यामुळं आत्महित आणि आत्मशुद्धीशी निगडित आहे। आणि म्हणून परमेश्वराने का सृष्टी निर्माण केली, परमेश्वराने का अवतार घेतला, आपल्याला का बोध दिला, याची स्पष्टता आपल्या धार्मिकतेमध्ये असायला पाहिजे। आणि स्पष्टता जर नसेल तर आपला रस्ता योग्य की अयोग्य आपणच सांगू शकत नाही। म्हणून ध्येय आपलं स्पष्ट असलं पाहिजे, आपली प्रवास स्पष्ट असला पाहिजे। एखाद्या ठिकाणी आपण प्रवास करत असताना ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्याचा जर पत्ता व्यवस्थित जर आपल्याला माहीत असेल तर आपण योग्य ठिकाणी पोहोचतो। आजकाल खूप सोपी गोष्ट आहे, मोबाईलच्या माध्यमातून लोकेशन पाठवलं ते लोकेशन बरोबर आपल्याला घेऊन जातं, इतकं सोपं झालेलं आहे। परंतु त्या लोकेशनमध्ये बरेच कन्फ्युजन असतं, कधी कधी ते चुकवतं पण। त्यासाठी आपल्याला या हुशारीतून समजून घेणं, जाणून घेणं, आणि एकदा जर आपल्याला तिथं गेलो असेल तर पुन्हा जायला आपल्याला अडचण येत नाही। परमेश्वर भक्ती ही आजच करत नाही, आपण ह्या सृष्टीमध्ये, ह्या जन्मामध्ये, ह्याच देहामध्ये करत नाही। अनंत जन्मात, अनंत सृष्टीमध्ये परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे आणि ही भक्ती आपण करत आलेलो आहे। परंतु प्रत्येक वेळेस त्या परीक्षेत नापास झालो आपण, आणि म्हणून पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलो आणि पुन्हा पुन्हा आपण परमेश्वराच्या भक्तीत जातोय। ही परमेश्वराची कृपा आहे की आपल्याला ते पुन्हा पुन्हा संधी देत आहे। डुळक्याच्या दृष्टांच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला सुंदरपणे समजावलेलं आहे की लहान मुलगा असता त्याला भूक लागते किंवा तो आजारी पडतो, आई काय करते, त्याला वाटीभर दूध घेते आणि त्याला पाजण्याचा प्रयत्न करते किंवा औषध देण्याचा प्रयत्न करते। ते लहान मुलगा लगेच पित नाही, ते इकडं तोंड करतं, तिकडं तोंड करतं, बरंचसं दूध त्या प्रक्रियेमध्ये खाली सांडतं, वाया जातं। शेजारनी येते आणि ही प्रक्रिया जर बघितल्यानंतर ती म्हणते जाऊ दे ना, कशाला, त्याला भूक लागेल तेव्हा पिल, दूध वाया जातं आहे। त्या आईला जाणीव असते, ती आई काय म्हणते, दूध किती वाया जातं याला अर्थ नाही आहे, त्याच्या पोटामध्ये 2-3 चमचे गेले तेवढं तो शांत होईल, झोपेल, मोठा होईल। ही जाणीव परमेश्वराला आहे। आपलं दुःख परमेश्वराला बघवत नाही, का तर तो दयाळू माळू कृपाळू आहे, आणि आपलं दुःख परमेश्वराला पावत नाही, म्हणून पुन्हा पुन्हा आपल्याला परमेश्वर संधी देतात। पण ही संधी एका सृष्टीमध्ये एका जीवाला एकदाच देतात, हे लक्षात ठेवा। आणि सृष्टी अतिदीर्घ, एक विशिष्ट वर्ष, विशिष्ट आयुर्मान ह्या सृष्टीमध्ये नाही आहे। 60 लाख वर्षाची जी चौकडी आहे, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, ह्या युगाची जर बेरीज केली तर 60 लाख वर्ष होतात। आणि ह्या 60 लाख वर्षाची एक चौकडी, अशा अनंत चौकड्या मिळून एक सृष्टी तयार होते। मग आपण एकदा जन्माला आलो, परमेश्वराने बोध दिला, बोध दिल्यानंतर आपण भक्तीला लागलो, परंतु पास होण्या इतपत जी भक्ती असायला पाहिजे ती आपल्याच्यानी झाली नाही, आपण नापास झालो। मग आपण जातो कुठं? आपण ह्या सृष्टीत राहतो, परंतु बोध नसलेले जीव आज आपण बरेच बघतो। यातून आपण एक चिंतन करू शकतो की बोध नसलेले जीव कोणते, आणि बोध अजून पाळी आली नाही अजून ते कोणते, याचं आपण चिंतन करू शकतो। परमेश्वराने त्यातून काही स्पष्टता दिलेली। कर्मजडापेक्षा भक्तिजड चांग सांगितला परमेश्वराने, कर्मवासनेपेक्षा ब्रह्मवासनेचं उत्तम म्हटले। ज्याला आपण अन्य समजतो ना, अन्य म्हणतो ना, परमेश्वराने त्यालासुद्धा चांगलं आणि उत्तम म्हटलेलं आहे। का उत्तम आणि चांगलं म्हटलेलं आहे? कळत न कळत आपल्याकडून जशी क्रिया घडली अहेतुक बुधभजनाची आणि परमेश्वराने स्वीकारली, तशी त्यांच्याकडून सुद्धा कळत न कळत एखादी क्रिया घडणारे परमेश्वर स्वीकारणार आणि त्यांना बोध देणार। याचा अर्थ काय की अन्य लोक धार्मिक असतात परंतु त्यांना नॉलेज नसतं, ज्ञान नसतं, आणि आपल्याला असं वाटतं की काय अज्ञान आहे, हे असं असतं काय, तसं असतं की, आपण सांगण्याचा प्रयत्न करतो पण त्यांना कळतं का, समजतं का? ते म्हणते सर्व सारखेच असतात, तुम्ही काय मानवांचं वेगळंच आहे, सगळेच जग कुठं चाललं आहे, तुम्ही कुठं चालले, असे आपल्याला ऐकायला भेटतं। याचा अर्थ त्यांची बोध देण्याची जी वेळ आहे ती अजून आलेली नाही, त्यांना बोध होणार आहे। मग बोध होणार आहे ती या सृष्टीमध्ये पहिल्यांदाच जन्माला आले की ते नाही, अनेक वेळा जन्माला आले, परंतु ती वेळ त्यांना पकडता आली नव्हती, त्यांना आलेली नव्हती। त्यांनी ती योग्य जी वेळ आहे ती न समजल्यामुळं, न कळाल्यामुळं त्यांना परमेश्वराला बोध देता आला नाही। आणि अनंत जन्मात
ते नरकात गेले असतील, दुःखात गेले असतील, जशी कर्मफळ असेल त्या कर्मफळात गेले असतील आणि हे परमेश्वराला पावत नाही म्हणून परमेश्वर त्याला संधी देतात. आणि ही संधी परमेश्वर अयोग्य जीवाला परमेश्वर स्वतः योग्य करतात. आपण अयोग्य आहोत पण परमेश्वर योग्य करतात. हे परमेश्वराच्या अलौकिक अवताराचं कार्य आहे. स्वामी श्री चक्रधरच अयोग्य जीवाला योग्य करतात. श्रीकृष्ण महाराजांची जर आता कॉन्टॅक्ट करायची असेल तर राजा व्हावं लागेल तुम्हाला. त्यांचे भक्तांची जर मांदियाळी जर आपण बघितली तर हे सारे राजे होते. तुम्हाला सकाळी उदाहरण दिलं, आमदाराशी कॉन्टॅक्ट करायचं तर तुम्हाला त्या लेवलचं व्हावं लागेल की नाही. दत्तात्रय प्रभूंचं तर अमोघ दर्शन आहे. श्री चक्रपाणी प्रभू अवरदृश्य अवतार आहे. प्रवृत्ती त्यांची आवराची देण्याची आहे. 52 पुरुषाला विद्यादान दिलं आणि आपल्याला ते नको आहे. आता आपल्याला त्याच्या पुढची प्रक्रिया निर्माण झाली ना, आपल्याला बोध दिला ना. आपल्याला आता देव पाहिजे, देवाचा आनंद पाहिजे. आणि गोविंदप्रभू बाबा तर परदृश्य अवतार, जे योग्य जीव आहे त्याला मग डायरेक्ट पाठवणार आहे. म्हणजे अयोग्य जीवाला योग्य करण्याची प्रक्रिया फक्त स्वामी श्री चक्रधर करताय म्हणून तो अलौकिक अवतार आहे. आणि आपल्याला तो भेटला हे आपलं अवभाग्य आहे. परंतु ते समजलं पाहिजे, ते कळालं पाहिजे. आपल्याला आता सर्व भक्ती समजली, हेतू समजला. हे कोणाला तरी बोध देण्याची प्रक्रिया चालू आहे आणि त्याच्यासाठी परमेश्वर चिंतन करतात. त्या चिंतनातून त्याला तिथपर्यंत आणतात. मग त्याला योग्य वेळी बरोबर बोध देतात आणि बोधाच्या नंतर तो धर्माला लागतो. असे कितीतरी जीव आहे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये का ज्यांचा बोध होऊन गेलेला आहे, आता बोधच नाही या सृष्टीमध्ये. असे आपण तर्काने चिंतनाने जाणू शकतो. जे नॉनव्हेज खातात, जे निरुश्वरवादी आहे किंवा त्यांना किती समजावलं सांगितलं ते कळत नाही, हिंसावादी आहे, बरोच समाज आज आपल्याला असा दिसतोय. तर यांचा बोध होऊन गेलेला आहे. बोध होऊन गेला असं का म्हणावं, तर ते दररोज हिंसा करताय. आणि हिंसा करताय म्हणजे हिंसा पाप, पापातून नरक. जर हिंसा करताय तेच पाप आहे, ते नरकात जाणार आहे, तर नरकातून परत कुठं येणार आहे, त्यांना बोध होणार आहे. म्हणजे हे बोध गेलेले जीव आणि अजून बोधाला पात्र असलेले जीव. अजून वेळ गेली नाही, आपली आता वेळ आलेली आहे. आपल्याला परमेश्वराने बोध दिलेला आहे. आता बोध दिला, आपल्याला परमेश्वर कळाला, समजला. देवानी त्यांना चांगलं म्हटलं आहे, देवानी त्यांना योग्य म्हटलं आहे. आणि आपण विनाकारण द्वेष करतो, हे अन्य यांना काय कळतं, हे अन्य यांना का कळतं. देव म्हणतात चांगलं आहे, कर्मवासनेपेक्षा ब्रह्मवासनेचा उत्तम. जो कर्माच्या पलीकडं सरकला आहे आणि तो म्हणतो हे जगच ब्रह्म आहे, सर्व एकच आहे, त्याला उत्तम देवाने म्हटलं. कर्मजडापेक्षा भक्तीजड चांग. तो सकाळ दुपार संध्याकाळ तास तास देवतेची भक्ती करतो. सकाळी एका देवतेची, दुपारी एका देवतेची, संध्याकाळी एका देवतेची, त्याचं कंटिन्यू चालू असतं. आपल्याला अज्ञान वाटतं तो, परंतु परमेश्वर म्हणतात तो चांगला आहे का, तर कळत न कळत आता त्याच्याकडून त्या संस्कारामुळं, तुम्हाला मी सकाळी सांगितलं अशा संस्कारामुळं आपल्या कितीतरी सृष्ट्या वाया गेल्या. आपण म्हणत राहतो परमेश्वराकडे प्रार्थनेमध्ये, देवा अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, अनंत देह गेले, पण ते कसे गेले हे जर आपण समजून घेतलं तर मग आपल्याला ते म्हणताना दुःख होईल. नाही तर एक प्रोसेस झालेली. परमेश्वर काय म्हणतं, एक म्हणतो फक्त आणि एक तसा होऊन राहतो. श्रीकृष्ण महाराज आणि रुक्मिणी देवी असेच बसलेले होते. बसलेले असताना एक भक्त आला आणि देवाला प्रार्थना करायला लागला. मंदिरामध्ये आपण प्रार्थना करतो, तूच माझी माता, तूच माझी पिता. आणि एकदा बाहेर गेलं तर माताही गेले आणि पिताही गेले आणि आपले वेगळंच काहीतरी राहिलं आहे की नाही. स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर जीवनाचं काही खरं नाही हो. कालच बोललो आम्ही आणि बाहेर गेलो का लगेच फोन काढतो, इकडं जाय तिकडं जाय, हे कर ते कर. हे स्मशान वैराग्य परमेश्वराला मान्य नाही. आपल्यामध्ये स्मशान वैराग्य निर्माण होतं तेवढ्यापुरतं. आज तुम्ही सत्संगाला तेवढ्यापुरती तुमची मानसिकता तयार झाली, परंतु याचं सातत्य पाहिजे. आणि सातत्य आपण प्रत्येक गोष्टीत करतो. बघा, सकाळी जेवतो, संध्याकाळी जेवतो, परत सकाळी जेवतो, संध्याकाळी जेवतो, दररोज दात घासतो, दररोज आंघोळ करतो की नाही. सातत्य आहे. कधी असं झालं आहे का की वेळच नाही आहे, चला काल दात घासले होते आज नाही दात घासायचे, असं कधीच होत नाही. आणि जर तसं झालंच, होतच नाही शक्यतो, तसं झालं तर दिवस आपला खराब होऊन जातो. एक सवयी आपल्याला लागलेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण राहू शकत नाही. तसं धर्माव्यतिरिक्त आपण कसं राहू शकतो. परमार्ग तुमचं जीवन किंगा, परमेश्वरांनी परमार्ग आपलं जीवन सांगितलेलं आहे, परंतु त्या जीवन होण्यासाठी, जीवन कळण्यासाठी त्यातलं मर्म आपल्याला कळावं लागेल, समजून घ्यावं लागेल. म्हणून आपण कोणाला अयोग्य म्हणू शकत नाही. परमेश्वर काय सांगतात की एखाद्या भक्ताची जी थोरवी ती देवच जाणे. कोणाची थोरवी कोणी सांगू शकत नाही. महादाईचा देवाला असं सहजच विचारतात की तुम्हाला देव म्हणतात, उद्धव देवाला देव म्हणतात, अर्जुन देवाला देव म्हणतात, का म्हटले, त्यांना देव का म्हणतात, प्रश्न आहे ना. त्यांनी विचारले, म्हणले भक्ताची थोरी देवच जाणे. मी जाणतो हा कोण आहे, याची लायकी काय, याची योग्यता काय, पात्रता काय. म्हणून ते सुद्धा त्या लेवलचे. आणि म्हणून उद्धव देव, अर्जुन देव असे शब्द आपण वापरतो की नाही. तर हे जे परमेश्वराला माहिती आहे कोण कोणत्या योग्यतेचा, कोण पात्रतेचा आहे.
आता आपली योग्यता पात्रता परमेश्वराला माहिती आहे आणि परमेश्वराने आपल्यासाठी सुद्धा चिंतन केलेलं आहे. ज्यावेळेस देव पैठणला गेले 6 महिने बाईसांचं चिंतन करत होते की नाही. त्यांना फॉलो करत 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 बाईसांना तिथपर्यंत आणलं. ज्यावेळेस गेले तर एवढं करून सुद्धा 6 महिने चिंतन करून सुद्धा बाईसांनी 3 दिवस तर अपमानच केला देवाचा. पण तरी देवाने सहन केलं. म्हणजे जीवासाठी देव काय काय सहन नाही करत. आणि हे करून सुद्धा मग प्रेमदान दिलं. प्रेमदान दिल्यानंतरही बाईसांना कितीतरी वेळा देवानी ती आठवण करून दिली, अहो गप्प बसा, तुम्ही काय केलं. आणि मग बाईसा पोळायच्या. का पोळायच्या, का दुःख द्यायचे, तर त्यांचा कर्मनाश होण्यासाठी. ना आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी संकट जर आले तर ते आपण स्वीकारले पाहिजे. का स्वीकारले पाहिजे, त्यांनी आपला कर्मनाश होतोय, आपण घाबरलो नाही पाहिजे. सकाळी मी सांगितलं ऋणाईचा दृष्टांत, आपण त्याला फेस करायचं आहे. ही आपली देवकृपा आहे की आपल्या जीवनामध्ये संकट आले ते आपलेच आहे, परंतु ते संकट पेलण्याची ताकद परमेश्वराने आपल्याला दिली. हे काही कमी आहे का, ही देवकृपा असते. आणि आपल्या जीवनामध्ये सुख जर आले ना ती अवकृपा असते. पण आपलं उलटं आहे, आपण म्हणतो काय देवकृपा आहे, काय देवकृपा आहे. या सुखाच्या वेळेस परमेश्वराला विसरण्याची शक्यता जास्त निर्माण झालेली असते. आणि आपण तो अनुभव घेतलेला आहे. थोडंसं आपल्या घरामध्ये वातावरण आल्हाददायक असेल, आनंददायक असेल, कुठं समाजामध्ये गेलो, काही ठिकाणी गेलो तर तिथं परमेश्वराची शक्यता आपल्याला आठवण येत नाही. पण तीच अडचण असेल, नातेवाईकांमध्ये गेलो, आपल्याला जेवढा मानपान पाहिजे तेवढा नाही भेटला तर लगेच आपल्याला अर्जुन देव आठवतात, पांडव आठवतो का त्यांना किती अपमान झाला, पण देवाने त्यांना कसं, मला का बरं असं नाही. तर हे दुःख, अडीअडचणी, संकट हे आपल्यासाठी चांगले आहात, परंतु ती विचारधारा तुमची असायला पाहिजे. ते परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे, ते आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीला देणार आहे. का तर आपला कर्मनाश आपल्याला क्लीन करायचं आहे ना, शुद्ध करायचं आहे ना. ही प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून आपल्याला जावं लागेल. जसं आता कपडा धुतात बघा, बाया शर्ट धुतात, ड्रेस धुतात, कपडे धुतात का नुसतं पाण्यातून काढून टाकतात का, नाही. ते पावडरीमध्ये भिजत टाकतात, मग नंतर काढल्यानंतर ते आपटतात, धोपाटतात, घासतात. ते केल्यानंतर चांगल्या पाण्यात टाकतात, परत चांगल्या पाण्यात टाकतात, आणि मग पिळतात, झटाकतात, मग वाळत टाकतात, मग तो स्वच्छ होतो. कपडा स्वच्छ करायला तर एवढी प्रक्रिया, आपली जीवमती स्वच्छ करायला किती प्रक्रिया लागेल. असे कोणते साबण आहे का त्यांनी साफ होईल, नाही. साबण फक्त अंगाला साफ करेल, मनाला कोण साफ करेल. मनाला साफ करण्याची प्रक्रिया आपण राबवली पाहिजे आपल्यावरती. आणि ते राबवण्याचं कारण आहे त्याग आणि आचरण, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि त्याग आणि आचरण खूप मोठा आहे असा विषय नाही. न्यूनगंड आणि भीती तुम्हाला सांगितले, काढून टाका, मनातून काढून टाका. परमेश्वर आपल्याला कळाला, समजला ना, आता आपलं ठरलं की परमेश्वर प्राप्त आपल्याला करायचा, चला काय हरकत नाही, बाबा म्हणताय करून टाकायचं. मग ते पहिले पावलं काय असेल, ती वासना करणं. परमेश्वर म्हणता होईल का नाही, हावतं धर. आपण आपल्याला मुलाला म्हणतो, अरे तू 10वी पास नाही झाला अजून, तू आत्ताच म्हणतो मला इंजिनिअरिंगला नाही जापवणार, डॉक्टरीला नाही जापवणार. असं थोडी असतं. तू प्रयत्न तर कर, ट्राय तर कर, होऊ शकतं. व्यवसायाच्या बाबतीत असेल, कामाच्या बाबतीत असेल, अनेक अडचणी आपल्या जीवनामध्ये येतात. आपण म्हणतो ट्राय तर कर, ट्राय तर कर. तर परमेश्वर प्राप्तीचा ट्राय आपल्याला करायला सुरुवात केल्यानंतर परमेश्वराची जी प्रसन्नता आहे, जे सहाय्य आहे, ते यायला सुरुवात झाली की आपल्यामध्ये आपोआपच कॉन्फिडन्स निर्माण होतो. आणि त्यातून मग परमेश्वराचं ना आपलं अंतर कमी होऊन आपलं जे नातं आहे ना ते वेगळ्या पद्धतीचं निर्माण होतं. ते नातं दृढ झालं पाहिजे. आपण म्हणतो ना रिलेशन मेंटेन करायचे. आपण समाजामध्ये रिलेशन किती मेंटेन करतो. एखादा माणूस फायद्याचा आहे म्हटल्यानंतर त्याला 4 वेळा मेसेज करतो, फोन करतो, जेवायला बोलवतो, कधीतरी मग पार्टीला नेतो. रिलेशन मेंटेन करायचे ना. अहो इथं फायदाच फायदा आहे. अनंत जन्माचे अनंत सृष्टीचे दुःख निघून जाणार आहे, नित्य फळ परमेश्वराचं भेटणार आहे, आनंद भेटणार आहे. किती रिलेशन मेंटेन करावं लागेल. त्या देवाबरोबर रिलेशन मेंटेन करायचं असेल तर त्या देवाने सांगितलेलं आपल्याला ऐकावं लागेल, म्हणितलं ते करावं लागेल. खूप मोठा विषय नाही आहे तो. एखाद्या जीवाकडून एखादं काम आपल्याला जर करून घ्यायचं असेल तर आपण त्याच्या मनासारखं वागतो, मनासारखं बोलतो, त्याच्या हामध्ये हा म्हणतो आणि त्याच्यावरती श्रद्धा ठेवून, त्याच्यावरती भावना ठेवून आपण त्यांनी जे सांगितलं ते करतो. का तर आपला स्वार्थ आहे. परमेश्वर स्वार्थी आहेच, परंतु परमेश्वर प्राप्तीचा स्वार्थ आपण पकडला पाहिजे. परमेश्वर प्राप्तीचा स्वार्थ जर आपण पकडला तर रिलेशन आपोआप मेंटेन होईल. आणि परमेश्वराने जी सृष्टी का आणि कशासाठी निर्माण केली हे आपल्याला लक्षात येईल. या ज्या गोष्टी आहे ह्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि त्या लक्षात घेतल्यानंतर समजून उमजून मग करायचं असतं. आपण समजून घेतलं आहे आता का करायचं आणि कशासाठी करायचं हे आपल्याला समजलं आहे. परंतु हे समजलेलं असताना आपल्याला परमेश्वराची प्राप्ती आहे, त्या प्राप्तीचा उद्देश कळाला आहे. त्या प्राप्तीसाठी परमेश्वराने 1000 पावलं आपल्या पुढे टाकलेले, 1000 पावलं.
सृष्टी निर्माण करून स्वतः बोध देऊन स्वतः अवतार घेऊन तत्त्वज्ञान सांगितलं आहे. ते तत्त्वज्ञान सांगत असताना अयोग्य जीवाला योग्य करण्याचा पण हाती घेतलेला आहे, जीव उद्धरण्याचं व्यसन हाती घेतलेलं आहे. आणि हे करत असताना पुन्हा पुन्हा आपल्याला ती संधी दिलेली आहे. त्या मुलाला ज्यावेळेस ती आई दूध पाजत असते, औषध पाजत असते, पित नाही, परंतु पुन्हा पुन्हा ती आई प्रयत्न करत असते. ती प्रयत्न तिचा सोडते का? तसं परमेश्वर पुन्हा पुन्हा प्रयत्न करत आहे की हा कधीतरी केव्हा तरी कुठंतरी थोडंफार घेईल, थोडंफार समजेल, थोडंफार करेल आणि मग त्याला प्राप्तीचं जी संधी आहे ती प्राप्त करून दिलेली, ती संधीचं सोनं त्याला करता येईल आणि मला याला प्राप्तीला नेता येईल. कारण परमेश्वराला दुसरं कोणतं टार्गेट नाही आहे, फक्त आणि फक्त जीव उद्धारण्याचं व्यसन आहे. म्हणून परमेश्वर कोणाच्या तरी निमित्ताने, कोणाच्या तरी माध्यमातून, कुठंतरी केव्हा तरी सतत हा प्रयत्न आपल्यासाठी करत असतात, चिंतन आपल्यासाठी करत असतात. परमेश्वराने सुद्धा आपल्याला फॉलो केलेलं आहे, आपलंसुद्धा चिंतन केलं आहे. जर आचार्यांचं चिंतन केलेलं आहे, माईम भटांचं चिंतन केलेलं आहे, बाईसांचं चिंतन केलेलं, तर आपलं चिंतन केलेलं नसेल का? ते पण जीवच आहे ना, आपणही जीवच आहे. आचार्यांचं जीवनमान अशा पद्धतीचं होतं की ज्यावेळेस बोध झाला आचार्यांना आणि बोधाच्या नंतर परमेश्वर स्वतः सांगतात की तुम्ही येथीचे होते म्हणून वाचले. असं कितीतरी वेळा आहे बघा, कितीतरी लीळा आहे. येथीचे म्हणून वाचले. कोणी वाचवलं? देवाने वाचवलं ना, कारण येथीचे म्हणून वाचले या शब्दाचा अर्थ काय होतो? तुम्हाला आम्ही वाचवलं आहे. याचा अर्थ तुम्ही मृत्यू पावणार होते, मृत्यू केल्यानंतर परत जन्म, परत कर्म, परत जन्म, मृत्यू, परत हे तर येणारच होतं. येथीचे म्हणून वाचले तर बोधाच्या नंतरची ठीक आहे, पण बोधाच्या अगोदर सुद्धा आचार्यांवरती असा एक वार होणार होता, कारण त्यांचं कामच ते होतं. ते जाणार होते, परंतु देवानी तिथंसुद्धा वाचवलं. बोध नाही, देवाची आणि आचार्यांची अजून भेट नाही आहे. आचार्यांना माहीत पण नाही आहे काय चाललं आहे, परंतु देवाला माहिती आहे हा कोण, कुठं, कसा इकडं आणायचा, त्याच्यामुळे चिंतन करताय. तसं तुमचंसुद्धा परमेश्वर चिंतन करतायत. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अशी कितीतरी अडीअडचणी, संकट येऊन गेले असतील, अशक्यातल्या गोष्टी, त्यातून तुम्ही बाहेर पडले असतील. बाहेर पडण्याची प्रक्रिया ही तुम्ही नाही केलेली आहे, ही परमेश्वराकडून झालेली आहे. का? तर परमेश्वराला तुम्हाला आनंद द्यायचा आहे, परमेश्वराने ठरवलेलं. आनंद देण्यासाठी परमेश्वराने आपलंही चिंतन केलेलं आहे. ह्या आनंदच इतका मोठा आहे, हा विचारच इतका मोठा आहे की परमेश्वराने आपलं चिंतन करावं. परमेश्वर काय म्हणतात? मला तर सारं जग आवडतं, परंतु मी कोणाला आवडतो? कोणाला आवडतो? परमेश्वर. सकळे संपत्ती, असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती, ही विचारधारा ज्याची निर्माण होते, जे देवाकडून आहे ते आपलं आहे, जे देवाचं आहे ते आपलं आहे. महादाईसाच्या वाटीचा प्रसंग तुम्हाला माहीत आहे की नाही? बाई म्हणे वाटी तुमची, म्हणे देवाची, ती आमची नाही का? देव म्हणता ऐसा के होईल, म्हणजे असं कधी होईल का जे देवाचं आहे ते माझा म्हणणारा भक्त निर्माण होईल. तेव्हा परमेश्वराला एक विशेष प्रसन्नता निर्माण होते. आपल्याला सारं वाटतं आपलं, परंतु देव आपला वाटत नाही, आणि म्हणून अडचणी आहे. देव कधी वाटेल की जेव्हा त्यागाची वासना निर्माण होईल, परमेश्वर प्राप्तीची वासना निर्माण होईल, तेव्हाच देव आपला वाटेल. कारण कोणासाठी तरी वेळ देणं, कोणासाठी तरी काहीतरी कष्ट करणं, कोणासाठी तरी आणखीन काही क्रिया करणं, हे कधी होतं? जेव्हा त्याला आपण आपलं समजतं. एखाद्या व्यक्तीनं आपल्याकडे पैसे मागितले किंवा अडीअडचणीच्या काळात आपल्याकडून मदत मागितली, कोणाची मदत करतो का आपण? कोणालाही मी मदत नाही करू शकत. आपण त्याचा विचार केलेला असतो, त्या व्यक्तीचं वेटेज आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये बसलेलं असतं, त्याच्यावरती श्रद्धा असते, तो आपला असतो, त्याला आपण आपलं म्हणून स्वीकारला असतो, म्हणून त्याला आपण मदत करतो. परमेश्वराने आपलं म्हणून आपल्याला स्वीकारलं आहे, पण आता जेव्हा आपण परमेश्वराला आपलं म्हणून स्वीकारेल तेव्हा ती प्रक्रिया चालू होऊन जाईल. म्हणून परमेश्वराची आवड, आणि ही आवडची जी प्रक्रिया आहे ही त्यागाशी निगडीत आहे, या अनुसरणाशी निगडीत आहे. आता उद्याचा तोच विषय की अनुसरण आपल्या डोक्यात खूप अवघड वाटतं. अनुसरण म्हणजे काय, त्याग म्हणजे काय? ही एक रिटायरमेंट आहे, ही एक मॅनेजमेंटचा भाग आहे. एखादी व्यक्ती गव्हर्नमेंट सर्वंट असतात, नोकरी करतात, त्याला 58 वर्ष ठरलेलं आहे की 58 वर्षाचा झाला का तू रिटायर. बरं, रिटायर झाला म्हणजे तो काहीच काम करत नाही का? ते काम बंद झालं आहे, बाकीचं काम तर चालूच आहे ना. बाकीचं समाजात जातो आहे, लग्न करतो आहे, दाव्याला जातो आहे, घरचे काही कामं करतो आहे, शेती असेल तर शेती करतो आहे, त्याच्यानंतर परत बिझनेस चालू करूनही बिझनेस करणारे माणसं आहेच ना. काम थांबत नाही. ही रिटायरमेंट काय आहे की तिकडचं बंद करायचं आणि इकडचं चालू करायचं आहे. मग त्याच्यासाठी लागती मॅनेजमेंट, त्याच्यासाठी कुशलता, बुद्धीची व्यावहारिकता. व्यावहारिक बुद्धी धर्मी उपयोगाला लावायची. मग ती कशी, केव्हा, कुठं, ही जर कळालं तर धर्म जो आपल्या मनात जो भीतीयुक्त आपण स्वीकारलेला आहे, ती मनातली आपली भीती निघून जाईल. खूप अवघड विषय नाही, खूप अवघड प्रक्रिया नाही आहे, पण याच्याशी हे निगडीत कसे सर्व ज्ञानावर आहे. ज्ञानमोचक सांगितलं देवाने.
मोचक कशा कशावरून सांगितलं, आपण तो एक विषय घेतलेलाच आहे आणि तो पुढे येणारच आहे, परंतु ज्ञानमोचक म्हणजे ज्ञान हेच तुम्हाला मुक्तीला कारण आहे. ज्ञानातूनच परमेश्वर प्राप्ती होणार आहे, ज्ञानातूनच तुम्ही आनंद परमेश्वराचा मिळू शकता. तर ज्ञानातूनच धार्मिकतासुद्धा. पण ज्ञान तरी कशाचं? ज्ञान म्हणजे काय? जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या 4 पदार्थावरती आपला धर्माची इमारत उभी आहे. जीव म्हणजे काय? आपण आलो कुठून, होतो कुठं, आल्यानंतर काय केलं, काय केल्यानंतर कुठं गेलो, तिथून परत कसं आलो, आल्यानंतर आता काय करायचं आहे आणि काय केल्यानंतर काय मिळणार आहे, हा सारा जीवन प्रवास आपण समजून घेतला तर परमेश्वराची प्राप्ती ही खूप अवघड होईल. ज्ञान मोचक जर सांगितलं आहे, आत्मज्ञाने मोक्ष सांगितलं. ज्ञान आहे, परंतु ते ज्ञान कशाचं? आपल्यासाठी आपल्याला माहिती असायला पाहिजे. माझा जीवन प्रवास मागचा आणि पुढचा जर आपण अधोरेखित केला ज्ञानाच्या माध्यमातून तर परमेश्वर प्राप्ती काय अवघड विषय आहे का? काहीच विषय नाही. अवघड जर असता तर परमेश्वराने आपल्याला सांगितलं नसतं आणि दाखवलं नसतं. देवाला उत्तरापंथ जाण्याची प्रवृत्ती निर्माण झालेली आहे. देव आचार्य आहे, पूजनीय माईंभट आहे, ही बेलापूरला आहे आणि देव अचानक आचार्यांना काय सांगतात की असं निधानाचा आचार ऐका. आचार्य म्हणतात देवाविन काय धर्म असतो का? ते ऐकायच्या मनस्थितीत नाही. देवाने त्या स्टेटमेंटवरती शिक्कामोर्तब केला. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, देवाविन धर्म असू शकत नाही. मग माईन भटांकडे बघितलं, माईन भटांच्या माध्यमातून आचार्यांना असं निधानाचा आचार देवाने सांगितला. त्यावेळेस आचार्यांनी एक स्टेटमेंट दिलं. ते काय म्हटले? ऐकून तर घ्या, आपल्याच्यानी होणार नाही असं काही देव सांगणार आहे का? जे आपल्याच्यानी होईल आणि जे आपल्याला करता येईल, जे आपल्या फायद्याचं आहे, आपल्या हिताचं आहे, आपल्या भल्याचं आहे, तेच देव सांगणार आहे. त्याच्यामुळं देवाने जे बी सांगितलं आहे ते अवघड नाही सांगितलं आहे. देवाने जे बी सांगितलं आहे ते आपल्याला करण्यासारखं नाही असं एकही गोष्ट सांगितली नाही. पण आपल्या मनामध्ये या गोष्टी आल्या कशा, कुठून आल्या? हे अन्यथा ज्ञान आहे की माझ्याच्यानी होईल का नाही. सकाळी आपण बघितलं, अधिकार नाही, योग्यता नाही, पात्रता नाही, हे जोडलेलं नाही, ते जोडलेलं नाही. ही जी मानसिकता आहे ही धर्मामधली नाही आहे. तरी आपल्यापर्यंत का आली? आपण संशोधन करत नाही, आपण विचार करत नाही, चिंतन करत नाहीत. परमेश्वर जर दयाळू, माळू, कृपाळू आहे तर तो अवघड सांगेल का? त्यांनी जर आनंद देण्याचं जर ठरवलं आहे आणि कोणाला आनंद द्यायचं ठरवलं आहे? जो निरानंद आहे त्या जीवाला. म्हणजे किती मोठी रिस्क घेतलेली आहे. एखाद्याची कॅपॅसिटीच नाही आहे आणि त्याच्याकडे एखादी जबाबदारी टाकायची. आपण रिस्क घेतलेली असती का त्यांनी रिस्क घेतलेली असते? आपल्याला माहिती याची कॅपॅसिटी नाही आहे एक काम पेलण्याची, एक काम करण्याची, तरी आपण त्याच्यावरची जबाबदारी टाकतो, विश्वास टाकतो आणि ते काम सांगतो. आपण रिस्क घेतलेली असते अप्रत्यक्षरित्या. तशी परमेश्वराने खूप मोठी रिस्क घेतलेली. कारण अनादि अविद्युक्त जीव, अनंत दोष त्याच्यामध्ये आहे. जीव हाच एक दोष आहे. सर्वात मेन म्हणजे हा निरानंद जीव आहे. त्या निरानंद जीवाला आनंद द्यायचं परमेश्वराने ठरवलं आहे. जे ठरवलं आहे कोणी? परमेश्वराने. म्हटलं तर अशक्य आहे का परमेश्वराला? परमेश्वराला काहीच अशक्य नाही. तर तुम्हाला देणार म्हणजे देणारच. तर तुम्ही नाही म्हटले तरी परमेश्वराला देणार, कारण परमेश्वराने ठरवलं आहे. आता फक्त आज घ्यायचं का उद्या घ्यायचं, या सृष्टीत घ्यायचं का उद्या पुढच्या सृष्टीत घ्यायचं, हा फक्त निकाल आणि हा निर्णय फक्त तुम्हाला घ्यायचा आहे. देव तर भेटणारच आहे. देवाच्या प्राप्तीशिवाय पर्यायच नाही. कारण परमेश्वर काय सांगतात? जोपर्यंत शेवटचा जीव उद्धरून जात नाही तोपर्यंत हे परमेश्वराचं उद्धरण कार्य थांबणार नाही. याचा अर्थ आपलाही नंबर कुठंतरी कधीतरी लागणार आहे, फक्त अंतराय पडेल आजचं उद्यावर. जसं 10वीतला विद्यार्थी आहे, त्याला 10 विषय असतात, त्यांनी 6 विषय पास केले आणि 4 विषय नापास झाला, त्याला 11वीला तर काय ॲडमिशन भेटत नाही. मग तो आता 11वीला कधीच जाणार नाही का? जाईल तो. त्याला 4 विषय परत पास करावा लागेल. 1 वर्ष पुढं जाईल तो. 1 वर्ष अंतराय पडला. ज्याचे मित्र आज 11वीला गेले, याला 11वीला पुढच्या वर्षी जाता येईल. तसं आपल्यालासुद्धा प्राप्तीला जायचंच आहे. परमेश्वर नेणारच आहे. मग ह्या सृष्टीत का पुढच्या सृष्टीत, या देही का पुढच्या देही, हाच फक्त निर्णय. म्हणून पूजनीय माईम भटांनी जो विचार केला, तर आज नाही तर कधीच नाही, आत्ता नाही तर कधीच नाही, असा विचार करून जर आपण त्या मानसिकतेने, त्या भावनेने, त्या दृढ निश्चयाने, त्या निग्रहाने जर परमेश्वराच्या भक्तीच्या लागलो, आपला हेतू, आपलं ध्येय स्पष्ट करून, तर आपल्याला ह्या मिनिटाला, या क्षणाला, ह्या जीवनात, या सृष्टीत ते अशक्य नाही. कारण परमेश्वराने ठरवलेलं आहे. एकदा का त्यांनी ठरवले म्हटल्यानंतर आपल्याला अशक्य काहीच नाही. फक्त आपली मानसिकता तयार होणं, त्या विचारावरती आपण चालणं आणि ती दृढता निर्माण झाल्यानंतर सातत्य निर्माण करणं. सातत्य महत्त्वाचं आहे. आपण काल करतो, आज गॅप देतो, 4 दिवसानंतर करतो, 10 दिवस गॅप देतो. सातत्य आपण आपल्या भौतिक जीवनामध्ये सतत करतो.
दररोज दात घासण्याचं सातत्य, आंघोळ करण्याचं सातत्य, जेवणाचं सातत्य, जे बी आहे मालिका पाहण्याचं सातत्य, मोबाईल पाहण्याचं सातत्य, सारं सातत्य आपल्याला त्याच्याशिवाय करमतच नाही. परंतु धर्मामध्ये मात्र आपलं सातत्य राहत नाही. आणि जर ते सातत्य नसेल, गॅप पडेल, तर अडचणी निर्माण होणारच आहे ना. आपण आपल्या अडचणी आपल्यासाठीच निर्माण करत असतो. म्हणून या ज्या गोष्टी आहे ज्ञानाशी निगडीत असल्यामुळं कधीतरी आपल्याला ते करावंच लागेल. तर उद्या करायचं तर आज का नाही करू, असा विचार करून जेव्हा तुम्ही ते लागेल तेव्हा आपोआपच त्याच्यामध्ये आवडी निर्माण होईल. एखाद्या विषयी जर आपल्याला कळाला नाही ना, तर आपल्याला आवडी निर्माण होत नाही. आपण टी व्ही मालिका बघतो बघा. टी व्ही बघितल्यानंतर जर इतर लँग्वेज म्हणजे इतर भाषेचं जर चॅनल असेल तर आपण म्हणतो बदल. आपल्या हातात जर रिमोट असेल तर 0 मिनिटात ते बदलतो आपण. काय तर कळतच नाही ना. किंवा एखादं चॅनल दिसतंय पण आवाजच येत नाही, आपण बदलून टाकतो. एखादा आवाज येतो पण दिसतच नाही, आपण बदलून टाकतो. ज्या विषयात आपल्याला काही कळतच नाही त्याच्यामुळे रस निर्माण होत नाही. रस निर्माण न व्हाल्यामुळं आपण तिथून लगेच दूर जातो. परमेश्वराचा धर्म असाच आहे. त्यातलं जर तुम्हाला मर्म कळालं ना, तर त्या धर्माच्या ज्ञानापासून आणि त्या धर्माच्या धार्मिकतेपासून तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्हाला त्यातलं मर्म कळत नाही, लक्षात येत नाही, ती जाणीव आपल्याला समजत नाही. ती जाणीव न समजल्यामुळे आपल्यामध्ये गॅप पडतो. कधीतरी करण्याचा विषय धर्म होतो. धर्म हा कधीतरी करण्याचा विषय नाही. परमार्ग तुमचं जीवन आहे. उठता बसता बोलता करता आपली ती मानसिकता असली पाहिजे. आपल्या डोक्यात काय आहे, कधीतरी मंदिरात गेलो धार्मिकता करू, आश्रमात गेलो धार्मिकता करू, स्थानाच्या ठिकाणी गेलो धार्मिकता करू, असं नाही. तुम्ही उठता कसे, बसता कसे, बोलता कसे, राहता कसे, ते करत असताना आपलं चिंतन परमेश्वराचं असलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतोय, तुमचे कान ऐकताय, तुम्हाला डोळे उघडे ठेवायची गरज आहे का? आणि मला डोळे उघडे ठेवायची गरज आहे का? परंतु ते इंद्रिय आहे, ते पाहणारच आहे, ते करणारच आहे काम त्याचं. तसं आत्मा हे आपलं एक इंद्रिय आहे, त्याला परमेश्वराच्या चिंतनाची सवय आपल्याला लावावी लागेल. आता तुम्हाला सांगितलं 100 दंडोत घाला, लगेच घालू शकत नाही. पण तुम्ही जर म्हटले बाबा महिन्यानंतर मी 100 दंडोत घालून दाखवतो, 100% घालून दाखवाल का? ती प्रॅक्टिसचा भाग आहे ना. तुम्ही दररोज ते करत राहणार आहे. तसं धर्म हा सुद्धा एक प्रॅक्टिसचा भाग आहे, चिंतनाचा भाग आहे. ती त्याला सवय लावावं लागेल. आणि ती सवय का लावावं लागेल? ते ऊर्ध्वगतीचं आहे. वरचं आपल्याला कधीच लगेच सुचत नाही. कारण अधमती आदगती आदरती मतित्रय आहे. वाईट विचार करणे, वाईट चिंतन करणे, वाईट कृती जाणे हा त्या जीवाचा पिंड आहे. अनादि अविद्ययुक्त असल्यामुळं त्या अनादीमुळे त्याच्यामध्ये अज्ञान, अन्यथा ज्ञान, जीवत्व निर्माण झालेलं आहे, मतित्रय निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे ऊर्ध्वगतीचं त्याला सुचतच नाही. ऊर्ध्वगतीचं म्हणजे एनर्जी. ऊर्ध्वगतीचं म्हणजे आपण परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने टाकलेलं पहिलं पाऊल आहे. ऊर्ध्वगतीचा आपल्या मनामध्ये विचारच येत नाही. याचं कारण काय? की आपला पिंड तसा आहे, आपलं स्ट्रक्चरच तसं आहे. ते स्ट्रक्चर तसं असल्यामुळं आपल्याला त्याला प्रॅक्टिस करावं लागेल. आणि चांगला विचार करणं, चांगलं चिंतन करणं, चांगल्या कृतीवर जाणं ही त्याला सवय लावावं लागेल. ही सवय आपल्याच्यानी होत नाही, ते कष्ट आपल्याच्यानी घेवत नाही. आणि म्हणून धर्मामध्ये अडचणी निर्माण आहे, म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. आणि हे दुःखाचं कारण आपलं अन्यथा ज्ञान आणि अज्ञान आहे. आपण एवढ्या मोठ्या धर्मामध्ये आहे, परमेश्वराच्या भक्तीमध्ये आहे, अनंत ब्रह्मांडांचा नायक परमेश्वर म्हणतो. आणि तो परमेश्वर विशेष म्हणजे अनार्जित दाता आहे. का जे कर्माने तुम्ही जोडलेलं नाही ते सुद्धा देणारा अनार्जित दाता आहे परमेश्वर. सुदाम्याला कर्मात तर काय जोडलेलं होतं? फक्त भीक मागणे, भिक्षा मागणे आणि त्याच्यावरती उपजीविका करणे. परंतु परमेश्वर अनार्जित दाता आहे. त्या परमेश्वराने नुसतं त्यालाच सुवर्णचं घर नाही दिलं, सुवर्ण नगरी देऊन टाकली. अनार्जित दाता आहे परमेश्वर. आपण जे जोडलेलं नाही आहे ते पण देणार आहे. एवढं असताना आपले जे प्रॉब्लेम आहे ते किती छोटे आहे. सहजच विचार करा, किती छोटे प्रॉब्लेम, त्याच्यासाठी आपण किती त्रस्त आहे, किती व्यस्त आहे. त्या व्यस्ततेतून, त्या त्रस्ततेतून बाहेर पडायचं असेल तर परमेश्वराचा समर्थवाद आपल्याला समजून घ्यावा लागेल, जाणून घ्यावा लागेल. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काही परमेश्वराने सांगितलेली आचारप्रणाली आहे, ती आपल्याला जाणून घ्यावं लागेल. परस्परे मथन की जे मग नूतन होय. आपण संवादच करत नाही. तुम्ही बघा, समाजात राहत असताना राजकारणावर बोलता, समाजकारणावर बोलता, नातेवाईकांवर बोलता, गावावर बोलता. राजकारण आपला घेणं देणं नाही, आपला पिंड नाही, आपला संबंध नाही, तरी आपण तासनतास बोलतो. पण कधी धर्मावरती चर्चा केली का? परस्परे मथन म्हणजे काय? चर्चा केला पाहिजे, संवाद केला पाहिजे. कधीतरी आपली भेट झाली तर काय अभ्यास करताय, कोणती लीला वाचली, या लीळेचा हेतू काय आहे, या सूत्राचा अर्थ मला समजला नाही, तुमची प्रचिती काय आहे, परंपरेने तर असा अर्थ आलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त काय असू शकतं का? हे चिंतन आपल्या डोक्यात येण्यासाठी आपल्याला ती सवय लावावी लागेल. कोणीतरी जर भेटलं धर्माचं तर धर्माच्या चर्चा न करता आपण जर दुसऱ्या चर्चा करत असेल
तर आपली वेळ वाया गेली. अन्यवार्ता तर देवाने सांगितलं करूच नका, त्याच्यापेक्षा झोपा काढा. परंतु अन्यवार्ता आपल्या किती करतो? त्यासाठी काय आपल्याला पैसा लागतो का? त्यासाठी काही एनर्जी लागते का? काहीच नाही. फक्त आपल्या मनावरती आपला ताबा, आपल्या बुद्धीवरती आपला ताबा, संयम पाहिजे ना. बोलायचं नाही म्हटलं तरी आपण बोलतो, आणि जर बोलायचं नाही तर याच्यासाठी आपल्याला लागतो संयम. आणि ती संयम हा एनर्जीचा भाग. आपल्या बुद्धीला आपल्याला सतत सांगावं लागेल मला बोलायचं नाही, मला बोलायचं नाही, मला बोलायचं नाही. हे आपण कसं करत नाही. त्याच्यामुळं खूप असा अवघड विषय नाही आहे की बाबा धर्म आपल्याला कुठंतरी जाऊन करण्याची प्रक्रिया असं समजायचं कारण नाही आहे. आपण जिथं जातो, उठतो, बसतो, आपल्या जीवनाबरोबर आपला धर्म असतो, आणि त्या आपल्या जीवनामध्ये आपला जो धर्म आपण उतरवला तर परमेश्वराचं आपलं अंतर आपोआपच कमी होऊन जातं. म्हणून आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आपण धर्माच्या बाबतीत जिज्ञासा करत नाही, प्रश्न विचारले पाहिजे का? सकाळी दुपारी आपण त्या विचारावरती चिंतन केलं, आपण आपल्याला प्रश्नच विचारत नाही का आणि कशासाठी आपण कधीच म्हणत नाही. जिज्ञासा भौतिक जगामध्ये आपण भरपूर लावतो, कारण बुद्धीचं धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे, आणि बुद्धी आपल्याला आहे, बुद्धी आपल्याला आहे. परंतु तो आपण इकडं लावायच्या ऐवजी मात्र भौतिक जगात भरपूर लावतो. आपल्या वैयक्तिक जीवनात, सामाजिक जीवनात, कौटुंबिक जीवनात भरपूर लावतो. कितीतरी प्लॅनिंग करतो, या असं झाल्यावर असं करू, तसं झाल्यावर तसं करू. 4 वर्षानंतरची एखादी गोष्ट ती आजच आपण प्लॅनिंग केलेली राहते. पोरग जन्माला आलं तरी 6 वर्षानंतर आता कोणत्या शाळेत घालायचं आणि त्याला कुठं बनवायचं, काय बनवायचं याचं आपलं ठरलेलं राहतं. याच्यासाठी मग आता 2 मुलं असेल तर मग 2 फ्लॅट घ्यावं लागतील, 2 घरं घ्यावं लागतील. याच्यासाठी हे करावं लागेल, त्याच्यासाठी ते करावं लागेल. हे सारं प्लॅनिंग करतो, परंतु आपल्या हितासाठी, आपल्या आत्मकल्याणासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा कधी विचार केला आहे का? आपण कधीच विचार करत नाही. का? तर हा त्यागाशी निगडीत आहे. जेव्हा धर्म कळेल, परमेश्वर कळेल, समजेल, आणि आपलं हित कशात आहे हे लक्षात येईल, तेव्हा ते बी प्लॅनिंग कराल की नाही तुम्ही? ते बी तुम्ही नियोजन कराल की काय करावं लागेल, काय करता येईल, कसं केलं तर मला त्याचा फायदा होईल, आणि त्यातून मला कसं कसं पुढं जाता येईल. ते प्लॅनिंग करता करता हे बी प्लॅनिंग करा आपल्या जीवनाच्या हिताचं, कल्याणाचं, जेणेकरून आपल्याला परमेश्वर प्राप्त करणं अत्यंत सोपं जाईल. प्लॅनिंग करत असताना ज्या तरुण वयामध्ये तुमच्या मुलांचं, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या संसाराचं प्लॅनिंग करतात, त्याच तरुण वयामध्ये तुम्हाला धर्माचं प्लॅनिंग करावं लागेल. आणि ते धर्माच्या प्लॅनिंगची सुरुवात आहे ज्ञानमोचक. ज्ञान घ्यावं लागेल. आज ह्या मिनिटाला तुम्ही फक्त अभ्यास करा, चिंतन करा, काय आहे नेमकं, आणि ते आपल्याला ठरवायचं. ते ध्येय आपलं जर समजलं तर अत्यंत सोपा विषय होऊन जाईल. खूप मोठा विषय नाही आहे, परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे. आता आपल्याला जो बोध दिलेला आहे परमेश्वराने सहजासहजी दिलेला नाही आहे. बोध देण्याची प्रक्रिया जर तुम्ही समजून घेतली, माझा 180 नंबरचा सत्संग आहे, तो ऐका तुम्ही. त्याच्यावरती पूर्णपणे 1 तासाचा सत्संग. बोध परमेश्वर कसा देतात, ती प्रक्रिया परमेश्वराने कशी राबवलेली आहे, हे जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा लक्षात येईल का परमेश्वराने आपल्यासाठी किती एफर्ट्स लावलेले, किती नियोजन केलेलं आहे, किती सुंदर असं प्लॅनिंग केलेलं आहे आपल्याला ह्या बोधापर्यंत आणण्यासाठी. आपल्याला वाटतं की लगेच गेलो, लगेच उपदेश घेतला, लगेच बोध झाला आणि आपण धर्माला लागलो, हे आपल्याला वाटतंय तसं. परंतु त्याच्या पाठीमागं परमेश्वराने खूप नियोजनबद्ध कार्यक्रम करून आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे. आपल्याला 5-5 देवतेचं चेष्टकत्व असतं, आपली कर्माची चाल कंटिन्यू चालू असते. जोपर्यंत ते थांबत नाही तोपर्यंत परमेश्वराला बोधाची प्रक्रियाच राबवता येत नाही. जसं एखादा मंत्री असतो, तो प्रवास करत असताना पोलीस लोक काय करतात, साऱ्या ट्रॅफिक थांबवतात की नाही, इकडची ट्रॅफिक बंद, तिकडची ट्रॅफिक बंद, आणि मग त्याला जाऊ देतात. साधा मंत्री जीव, त्याच्याकडे सत्ता आहे, ती बी 2-4-5 वर्षासाठी. त्यासाठी किती नियोजन असतं. आपल्याला परमेश्वराला प्राप्तीला न्यायचं आहे आणि बोध द्यायचा आहे. ते बोध देण्यासाठी 5-5 देवतेचं चेष्टकत्व परमेश्वर थांबवतात, म्हणजे ट्रॅफिक बंद करतात. कर्माची चाल कंटिन्यू चालू आहे, एक झालं का दुसरं, दुसरं झालं का तिसरं, ते आपण केलेलं आहे, आणि त्याचं कंटिन्यू ते फळ आपल्यासमोर येतच राहतं. ही देवता, ती देवता, ती देवता, त्याचं चालूच राहतं. आपल्या दैवराटीसाठी तर परमेश्वराने एक वेगळी सिस्टमच निर्माण केलेली आहे. त्या सिस्टमने आपण चाललो आहे, म्हणून आपण त्रस्त कमी आहे. परमेश्वराने सांगितलं इथीचा नामधारक, म्हणजे साधा नामधारक, ज्याला 4 पदार्थसुद्धा अजून माहीत नाही, जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वराचे कार्यकारण स्वरूप लक्षण माहीत नाही, येथीचा साधा नामधारक चैतन्य देवते जो विद्यावंत आहे त्याला जेवढी स्वस्थता नाही तेवढी याला स्वस्थता आहे. का? तर त्याला अशी भावना निर्माण झालेली आहे की मला देव कळाला, देव समजला, मी आता भक्ती करतो आणि मला आता देव भेटणार आहे. स्वस्थता निर्माण झाली. याला एवढी स्वस्थता आहे तेवढी त्यालासुद्धा स्वस्थता नाही. म्हणजे परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या आपल्याला किती मोठी सिक्युरिटी दिलेली आहे. म्हणून बोध आपल्याला सहजासहजी भेटले आणि त्याची किंमतच होत नाही. ते अनमोल असं आपल्याकडं मिळालेलं ते परमेश्वराचं देणं आहे.
समुद्राचा दृष्टांत परमेश्वराने त्यातून सांगितलेला आहे का समुद्र आहे. आता त्या समुद्रामध्ये कोणी कशासाठी जातं, कोणी कशासाठी जातं, कोणी ते काय शिंपले वगैरे गोळा करतं, ते विकतं, त्याच्यावरती घर चालतं. कोणी मासेमारी करतं, कोणी वायू काढतं, कोणी तेल काढतं, कोणी हिरे माणिक मोती काढतं. पण एक असा एक आहे की तो समुद्र यात काय नसेल आणि तो थोडा आतमध्ये जातो, संशोधन करतो, शोधतो, कष्ट घेतो, त्याला अनमोल हिरा सापडतो. आता तो अनमोल हिरा घेऊन तो राजाकडे जातो आणि राजाला सांगतो का हे घ्या आणि मला त्याचं काहीतरी द्या. आता राजा म्हणतो त्याची किंमत ठरवावं लागेल ना, तेव्हा तुला काहीतरी देता येईल त्याचं मोल. मग तो जेव्हा हिर राहतात, जे ओळखू शकतात हिरा, त्याला बोलावतात. ते पाहिल्यानंतर राजाला तो म्हणतो अरे याचं अनमोल हिरा आहे, याची किंमतच होऊ शकत नाही राजे, याची जो किंमत लागेल त्याची जीभ झडेल म्हटलं. त्यामुळं काय होतं, राजा त्याला बक्षीस देऊन टाकतो. तो हिरा तर तो घेऊ शकत नाही कारण किंमतच नाही होऊ शकत. त्याला ओवाळणी म्हणून त्याला उत्पन्न भेटतं, त्याच्यावरती त्याचं घर चालतं. हिरा मात्र तसाच आहे. तसं परमेश्वराने आपल्याला जो बोध दिलेला आहे तो अनमोल असा हिरा आहे, त्याची किंमतच होत नाही. आणि त्यातून मिळणारं जे सुख आहे ना ते आपली ओवाळणी आहे. पण आपल्याला त्या बोधाचं कार्य काय, परमेश्वर प्राप्ती आहे. ती अनमोल ज्याची किंमत आहे तीची किंमत आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत ते आपल्याला समजत नाही, कळत नाही, तोपर्यंत ते आपल्याला भेटणार नाही. आपण अशा खाणीत आहे का तिथं काय नाही आहे, परंतु त्या खाणीत राहूनसुद्धा काही लोक काय करतात, ते गारगोट्या वगैरे गोळा करतात, त्याला आकार देतात आणि ते विकतात. काही लोक हिरे माणिक मोती शोधतात, ते विकतात, त्याच्यातून पैसा चालतो. काही वरती ती खाणच पडते आणि तिथंच मरून जातो. आणि एकाला त्यातला असा अनमोल हिरा सापडतो का त्याची किंमत होत नाही. तसं आपण आता कोणत्या खाणीत उभं आहे, परमेश्वराच्या भक्तीत उभं आहे, ही खाण आहे. आता आपण परमेश्वर जोडायचा का नरक जोडायचे, हे दोन्हीही सामुग्री आपल्याकडे आहे. संत सामुग्री आहे ना असंत सामुग्री आहे. ज्याच्या संगतीत जाल ते डेव्हलप होईल. चांगल्याच्या संगतीत गेलं तर चांगलं डेव्हलप, वाईटाच्या संगतीत गेलं तर वाईट डेव्हलप. संत सामुग्री वाढवली तर परमेश्वर ज्ञानप्रेम भेटल आणि असंत सामुग्री वाढवली तर नित्य नरक भेटल. आता आपण काय वाढवायचं, आपण तर त्या खाणीत उभं आहे, आपल्याला काय घ्यायचं, आपला हेतू कसा आहे क्लिअर असेल, स्पष्टता असेल तर आपल्याला ते मिळवता येईल. म्हणून परमेश्वराच्या भक्तीत राहत असताना आपल्याला काय मिळवायचं ही जर स्पष्टता निर्माण झाली तर त्याच्यानुसार तुम्ही नियोजन कराल, प्लॅनिंग कराल. त्याच्यामुळं ते प्लॅनिंग करत असताना आपल्याला वेळ पकडावा लागेल. कोणत्या वेळेला कोणतंही भेटत नाही. ती वेळ आपल्याला पकडायची असेल तर ती वेळ आपली कधीच केव्हाच गेलेली नसते हातातून, हे लक्षात घ्यायचं आहे. आपण विनाकारण नकारात्मक विचार करतो की आता काय राहिलं, आता काय राहिलं. एक साधू असतात, त्या साधूला त्याचे एक शिष्य विचारतो की बाबा भक्ती करण्याची वेळ कोणती, परमेश्वराचं स्मरण चिंतन भक्ती करायची आहे, धार्मिकता करायची आहे, तर ती योग्य वेळ मला सांगा, मग मी ती पकडेल आणि मी ते करेल. म्हणजे काही नाही, सोपं आहे म्हणे, मरणाच्या आदल्या दिवशी भक्ती करायची म्हणे, बाकी काय अवघड नाही म्हणे. त्याला वाटलं खरंच अवघड नाही, काय प्रॉब्लेम नाही. बाबांनी तर एकदम सॉल्व करून टाकलं. घरी गेला, त्याला घरी गेल्यानंतर विचार करायला लागला मरण कधी येणार, कोण गॅरंटी कोण घेणार आहे की नाही. बाबांनी तर सांगून टाकलं, गॅरंटी कोण घेणार. गॅरंटी त्याच्या लक्षात आलं, विचार करायला लागला. तो परत बाबांकडे गेला म्हणे, बाबा तुम्ही सांगितलं पण मरण कोणाचं सांगता येतं का म्हणे. बाबा तेच तर तुला सांगायचं आहे, मरण कधीच येत नाही. म्हणून प्रत्येक दिवस आपला धार्मिकतेचा आहे, प्रत्येक वेळ आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीची आहे, प्रत्येक वेळ आपल्या परमेश्वराचा आनंद मिळवण्याची आहे. प्रत्येक क्षण वेळ काय, प्रत्येक क्षण, क्षणोक्षणी त्याग, क्षणोक्षणी विचार, क्षणोक्षणी चिंतन, हे आपल्याला वेळ पकडता आली पाहिजे. ती वेळ जर पकडली तरच आपल्याला परमेश्वर प्राप्त होणार आहे. आणि वेळ तर तुमच्या हातात आहे, परंतु ती निष्ठू नाही याच्यासाठी आपल्याला ती पक्की पकडावं लागणार आहे. म्हणून त्याग आणि अनुसरण याच्याशिवाय पर्यायच नाही, पर्यायच नाही आहे. परंतु अनुसरण त्याग आपल्याला खूप मोठं वाटतं. कसं काय कसं काय कसं काय, तुम्हाला सांगितलं ती रिटायरमेंट आहे, मॅनेजमेंटचा भाग आहे. देवाने काय सांगितलं आहे, येत आधीन होईजे म्हणितलं ते कीजे. कुठं कीजे सांगितलं आहे का, म्हणितलं ते कीजे ना. जिथं जमेल, जसं जमेल, जितकं जमेल तितकं करायचं आहे ना. परमेश्वर तर दयाळू माळू कृपाळू आहे, हे तिची दशीची धरिली पुरे. परमेश्वर म्हणता हा फक्त वर येण्याची वास पाहिल तर मी ऐसाच काढील, असंच काढील म्हटले, काही शंकाच घ्यायचं कारण नाही आहे. त्याच्यामुळं परमेश्वराने पॉझिटिव्ह विचार आपल्यापर्यंत पोचवले. फक्त एक विचार, एक पाऊल आणि एक वासना परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकते. पहिला तर प्रश्न आपल्या डोक्यात काय पडतो, आता अनुसरण घ्यायचं आहे
कोणाच्या निमित्ताने घ्यायचं, कुठं घ्यायचं, कुठं राहायचं, तिथं गेल्यानंतर मग काही अडचण तर येणार नाही, काही प्रॉब्लेम तर येणार नाही, नीट सांभाळतील का, खायला भेटेल का, झोपायला भेटेल का, हजार प्रश्न असतात. मिळवायला काय निघाला आहे? परमेश्वर. आणि हे छोट्या छोट्या प्रश्नामध्ये आपण अडकलेलो आहे. याचं काही कारण नाही. त्या संदर्भात तुमच्या मनात विचार आला आणि शंका असेल तर कधी मला फोन करा, मग मी आयडिया तुम्हाला देत राहील. आयडिया भरपूर आहे धर्मात. परमेश्वराने आयडिया आपल्याला खूप दिलेल्या आहे, पण त्या आयडिया समजल्या पाहिजे. त्या आयडिया जर समजल्या तर धर्माबद्दल तुमच्या मनामध्ये जी भीती आहे, जो न्यूनगंड आहे, ती 1 मिनिटात निघून जाईल आणि तुमचा माइंड सेट होईल. मला देव मिळवायचा, बस खतम. काय अडचण येईल त्यावरचं सोल्युशन असं असं आहे, काय प्रॉब्लेम येईल त्यावरचं सोल्युशन असं असं आहे. तळमळीत जन्माते धाडी. परमेश्वर म्हणता मी प्रेम देईल. अप्राप्तीचं दुःख कर्माच्या राशी नसतील. काय त्याच्यासाठी काय करावं लागेल? काही खूप अवघड विषय आहे. अप्राप्तीचं दुःख करायचं आहे. देवा मला सारं भेटलं, मान पान पैसा अडका, कुटुंब समाज आहे की नाही, स्थानं भेटले, साधू संत भेटले, देवा तू नाही भेटला. इकडं गेलो तिकडं गेलो, तुला शोधत होतो, तुला पाहत होतो, तू नाही दिसला, तू कुठं दिसशील? या अप्राप्तीचं दुःख तुमच्या कर्माच्या राशी नसतील. रास म्हणजे काय? डोंगर. आणि या कर्माच्या राशी नसल्याशिवाय तर परमेश्वर प्राप्त होत नाही. खूप अवघड विषय आहे का? परंतु तळमळ आपोआप लगेच होईल का? गेलो मेडिकलवाल्याकडं, बाबा तळमळीचं गोळी द्या. मळमळीची गोळी असते पण तळमळीची गोळी नसते. मळमळीची आहे ना गोळी, मळमळ होती, द्या गोळी. का होती हे काहीच कळत नाही आपल्याला. परंतु तळमळीची गोळी काही भेटत नाही, तळमळीचं इंजेक्शनही भेटत नाही. तळमळीसाठी आपल्याला परमेश्वर आवडावा लागतो. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने वासना आणि विचार निर्माण व्हावं लागतात. त्याच्यामुळं आपल्याला काय करावं लागेल हे लक्षात घ्या, हे समजून घ्या. बघा आत्ताच इलेक्शन झालं, लोकसभेचं इलेक्शन होतं की नाही, आणि प्रत्येकाने त्याला मतदान पण केलं. मतदान हा आपला अधिकार आहे. लोकशाहीने आपल्याला दिलेलं एक चांगलं गिफ्ट आहे. आपण सत्ता बदलू शकतो. आपल्या एका मताने बऱ्याच काही गोष्टी होतात. आपण मतदान केलं. आता मतदान केलं, तुम्ही गेले आणि लगेच मतदान करायला त्यांनी संधी दिली, तुम्ही मतदान केलं, असं झालं का? असं होत नाही. त्यांनी सांगितलं का तुम्हाला प्रूफ आणावं लागेल तुम्ही तेच आहात म्हणून. आणि मग तुम्ही काय केलं? एक रेशन कार्ड नेलं असेल, ड्रायव्हिंग लायसन नेलं असेल, आधार कार्ड नेलं असेल, किंवा निवडणुकीचं ते सेशन कार्ड नेलं असेल, असं काहीतरी पर्याय नेला असेल की नाही? का सारे घेऊन गेले? ते सारे चेक करीत बसले का? तेव्हा येतो फापट पसारा तुझ्या बाजूला ठेव, एकच दाखव कोणतं तरी. बरं तुम्ही आता सारे नेले समजा, त्याला अट काय माहिती आहे? निवडणुकीला मतदान करायची अट काय? तुमच्याकडे सर्व आहे, रेशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, अजून सर्व आहे, सर्व पर्याय तुमच्याकडं. परंतु त्या मतदार यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल, तुम्ही सारं हे घेऊन गेले तर तुम्हाला मतदान करता येईल का? सारं शून्य आहे तुमच्याकडं. आणि जर मतदार यादीत नाव असेल तर हे सारं नेण्याची गरज आहे का? फक्त एक गोष्ट न्यायची गरज आहे. जर ही नसेल तर एखादा तिथला प्रतिष्ठित माणूस तुम्हाला ओळखणारा, तो जरी जाऊन म्हटला की मी यांना ओळखतो नाही हेच आहे, तरी मतदान करता येतं. मतदार यादीत नाव नसेल, सारा असून उपयोग नाही आहे. तसं परमेश्वराच्या यादीत आपलं नाव असेल ना, तर यातला एकच पर्याय तुम्हाला परमेश्वराच्या प्राप्तीला घेऊन जाईल, एकच पर्याय. आणि मतदार यादीत नाव नसेल आणि तुम्ही सारे फापट पसारा करीत बसले तरी तुम्ही परमेश्वराला प्राप्त होऊ शकत नाही, प्राप्तीला जाऊ शकत नाही. म्हणजे एक पर्याय तो कोणता? हा जर शोधला, सापडला, त्या पद्धतीनं समजून घेतला, जाणून घेतला आणि त्यावरती चाललो तर परमेश्वर प्राप्ती आपल्यासाठी खूप लांब नाही, खूप दूर नाही आहे. ते मात्र माइंड सेट करून टाका. आता त्याच्यासाठी प्रक्रिया सुरुवात करावं लागेल. ती प्रक्रिया कशी आहे? मला देव हवा या वासना करण्याची. हीच प्रक्रिया आहे. फक्त सुरुवात या मिनिटाला करायची आहे का मला देव हवा, मला देव भेटला पाहिजे. नाही तरी तुम्ही भक्ती का करताय? कशासाठी करताय सांगा? प्रत्येक माणूस भक्ती करण्यासाठी का, कशासाठी करतोय? देव हवा याच्यासाठीच करतोय. फक्त उद्देश तो आहे, परंतु त्याच्यासाठी जी प्रक्रिया आहे तो मात्र तो करत नाही. आपण म्हणायचं, प्रक्रिया करायची नाही. आपलं डोकं दुखतं, आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरांनी काय सांगितलं? सकाळ दुपार संध्याकाळ गोळ्या घ्यायच्या. पण देवानी डॉक्टरांनी नुसत्या गोळ्याच नाही दिल्या ना, आपल्याला पथ्य पण सांगितलं ना डॉक्टरनी. तेलकट खाऊ नका, गरम पाणी प्या, आराम करा, उन्हात फिरू नका. आपण पथ्य न करता नुसत्या गोळ्या खाल्या तर रिझल्ट भेटेल का? आपल्याला दोन्ही करावं लागेल ना. परमेश्वराने आपल्याला बोधही दिला आहे आणि बोध देता देता नामही दिलं आहे. नाम देता देता आपल्याला पथ्य सांगितलं. आपण पथ्य काहीच करत नाही, मात्र बोधाची जी प्रक्रिया तिथून सुरुवातच होत नाही. आपल्याला दोन्ही करावं लागेल, मॅच करावं लागेल, तेव्हा पटकन रिझल्ट भेटेल. आणि हे पथ्य म्हणजे काय माहिती आहे का? वासना करणे, तळमळ करणे. ती तळमळ प्रक्रियेतून, आणि ती प्रक्रिया आहे संकल्प सोडण्याची.
आत्तापर्यंत तुम्ही किती संकल्प सोडले बघा. कृष्णार्पण, हे कृष्णार्पण, ते कृष्णार्पण, हे कृष्णार्पण. आपण कधी म्हटलं आहे का हे कृष्णार्पण? हे नका मागू द्यावा. देवाने सांगितलं एक जन्म मला द्या. असे अनंत जन्म वाया गेले. मिळीय जन्म दिले, मोळीय जन्म दिले, शिवनीय दिले, रुमनीय दिले. एक जन्म मला द्या, मी तुला कुठं घेऊन जाईल. जन्म देणं म्हणजे काय? जन्म देणं म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने पावलं टाकायला सुरुवात करणं म्हणजे जन्म देणं. नाही तरी जन्म देणं होईल का आपल्याच्याने? आमच्याच्याने होत नाही तर तुम्हाला कुठून भेटणार जन्म देणं? जन्म देणं म्हणजे एवढी सोपी प्रक्रिया नाही, पण परमेश्वर दयाळू माळू कृपाळू असल्यामुळं थोडंसंही स्वीकारतं. असे अनंत जन्म वाया गेले म्हटले. परमेश्वराची ब्रह्मवाणी, आपण त्याच्यावरती शंका घेऊ शकतो का? अनंत जन्म वाया गेले. आणि हे वाया गेलेलं जन्म परत तर आपल्या हातात येणार नाही, परंतु ते थोडं थोडं जे आहे अनंत जन्मात मी मिळवलेलं, त्या परमेश्वराने सारं एकत्र करून आपल्याला आज बोधाचं गिफ्ट दिलेलं आहे. थोडं थोडं एकत्र केलं आहे आणि ते आपल्याला गिफ्ट दिलं आहे. आता त्या गिफ्टमधून आपल्याला परमेश्वर प्राप्तीची एक संधी भेटलेली आहे. त्याच्यामुळं तळमळीबरोबर आपली वासना आणि वासनेबरोबर आपला संकल्प, आपला निग्रह हे अत्यंत गरजेचं आहे. आणि संकल्प सोडायचं म्हणजे काय करायचं आहे का? लगेच दीक्षा घ्यायची का? लगेच कपडे घालायचे का? नाही. लगेच त्याग करायचा का? नाही. देवा स्वामी श्री चक्रधरा, ही सृष्टी तुम्ही का निर्माण केली? मला बोध का दिला? तुम्ही अवतार का घेतला? हे आज मला कळालं आहे. हे करण्यासाठी मी आता तयार आहोत, परंतु त्यात अडथळे मी जोडलेले आहेत. ते अडथळे माझे दूर करा. बरं, तुमचे अडथळे देवच दूर करू शकतो. तुमचे अडथळे तुम्ही दूर करू शकता का? नाही. आपल्यात तेवढी ताकदच नाही, सामर्थ्यच नाही. आपण आपल्या पद्धतीने करतो, पण देवातच साह्य असेल तर त्यातून बाहेर पडतो. आणि ही संधी मला लवकर येऊ द्या. मी मरायच्या अगोदर त्या कपड्यावर न जाता ह्या कपड्यावरती मला घेऊन जा. ही संधी परमेश्वराने तू दिलेली आहे. आता हा माझा धर्म, हा बोध शेवटाच घेऊन जाण्यासाठी मी संकल्प सोडतोय. माझी जबाबदारी आता मी तुझ्यावर टाकलेली आहे, तू आता घेऊन जा. परमेश्वर म्हणता मी निराभिमान आहे, पण आपल्या लागे स्वाभिमान. परमेश्वर निराभिमान आहे, पण आपल्यासाठी जो आपला आहे, जो परमेश्वराचा आहे, त्याच्या मात्र परमेश्वर अभिमानी आहे. एकदा महादाईसा वाराणसीला निघाली. आता वाराणसीला निघाल्यानंतर तेव्हा बोध नव्हता महादाईसाला. ती देवाकडे गेली परवानगी मागायला. देव काय म्हणतात, बाई सन्निधान मोचक, तिथं काय आहे वाराणसीला? इथल्यासारखंच पाणी, इथल्यासारखेच झाडं, इथल्यासारखेच माणसं, कशाला जातं? तीर्थक्षेत्र अमोचक. समजावलं, तिच्या लक्षात आलं. परत आली दादोसांग. दादासांनी परत पटवलं की असं काय करते बाई, सारं गोळा केलं, लोक तर नावं ठेवतील. इकडं तिकडं गोळा केलं, नीतच खाल्लं म्हणशील. तिला पटलं. परत देवाकडे गेली. परत देवाने तिला समजून सांगितलं. परत ती दादोसांकडे आली. दादोस म्हटले, अरे ते देवाच्या सन्निधानात कवर राहता येईल, चल जाऊन येऊ. आपल्याबरोबर आता कोणी जोडी नाही आहे, भेटले योगायोगाने, काय करावं कन्फ्यूज झाली. परत देवाकडे आली. एकदा नाही, 2-2, 3-3 वेळा देवाने समजून सांगितलं, तरी तिच्या लक्षात आलं नाही, बोध नाही. आणि मग म्हटलं आता निग्रह करून दादोसांनी तिला पटवलं. दादोसांनी पटवल्यानंतर देवाला सांगितलं की बाबा देवा, मी आता जाते. आता देव दयाळू माळू कृपाळू, जाती तर जाय बाई, परंतु तिथं गेल्यावर काय? देवाने एक शब्द दिला त्यांना, तुम्ही तिकडून या, मी तुम्हाला संन्यास देईन. ही ब्रह्मवाणी. देवाला किती गॅरंटी आहे त्या जीवाची, पण त्या जीवाला गॅरंटी आहे का देवाची? ती तिकडं गेली. देवाने सांगितलेल्या प्रक्रियेत तिनं ती प्रक्रिया केली की जागा भाड्याने घ्या, हे घ्या, ते घ्या, आंध्या पांगळ्याला खाऊ घाला. तो तिथल्या देवतेचा विग्रह असल्यामुळं तिथं अन्नदान घडलं. अन्नदान घडल्यामुळे तिला तिथंच उपरती झाली, बोध झाला आणि तिथंच तिने संकल्प सोडला. दादोसांवरही संकल्प सोडला आणि जीवनावरही संकल्प सोडला. देव म्हणतात असं काय असतं काय बाई? आणि तिकडून येता येता ती आजारी पडली. आजारी पडली, जन्ममृत्यूचा प्रश्न निर्माण झाला. तिच्याबरोबर तिची जी मैत्रीण होती ते म्हटले तुझं काही खरं नाही आता, कारण तिला डिसेंट्री. त्यावेळेचं आता कोण वैदून, कोणते डॉक्टरन काय म्हणली, होणार तुझं काही खरं नाही. पण तिचा देवावरती निष्ठा होती, कारण बोध झाला. ते म्हटले देवाची ब्रह्मवाणी. देव काय म्हटले, तू तिकडून आल्यानंतर मी तुला संन्यास दिली, याचा अर्थ मी मरत नाही. ही दृढ निश्चय, दृढ विश्वास तिचा होता. आणि असा विचार करताच तिचा आजार बरा झाला आणि ती महादाईसा देवाकडे आली. देवाने तिला बोध देऊन पुढे घेऊन गेलेले. परमेश्वर कंटिन्यू आपल्यावर चिंतन करतात, आपल्यासाठी चिंतन करतात, परंतु ते चिंतन आपलं असलं पाहिजे. ती आठवण बी आपल्याला परमेश्वराची असली पाहिजे. असे प्रसंग भरपूर आहे महादाईसांच्या जीवनामध्ये. देव समोरून आले, महादाईसा आली, अचानक देव आल्यानंतर आता काय करावं हे कळत नाही आहे. तिथं महादेवाचं मंदिर आहे,
तिथं ती गळती लावलेली आहे. ती गेले गळतीचा तांब्या काढला, देवाचं चरणतीर्थ घ्यायचं आहे, चरणावरती धूळ पडलेली आहे. महादाईसाने ते चरणतीर्थ घेतलंय आणि ते परत तिथं ठेवलंय. इकडं आल्यानंतर दादोस काय म्हणतात, बाई तू आंघोळ केली का? म्हणजे सकाळीच केली. आत्ता कर. कशासाठी करू म्हणे? तू गुरुवाचं पाणी पिली म्हणे. अहो गुरुवाचं थोडी, मी चरणतीर्थ घेतलं म्हणे. अहो असं नाही म्हणे, ते गुरुवाचंच पाणी काही झालं तरी. म्हणे असं कसं काय? योग्य असतं तर देवाने, अयोग्य असतं तर देव काहीतरी बोलले असते, टोकलं असतं. देवाला काय पडलं आहे म्हणे? जीव नरकात गेला काय, स्वर्गात गेला काय? असं कसं काय म्हटले? एवढा उपद्व्याप देव करतात आणि देवाला काय पडलं आहे खुशाल विचारतात. जेव्हा महादाईसा देवाला विचारत गेली ना, म्हणले का हो देवा, जीव स्वर्गात गेला काय, नरकात गेला काय, असं वाटतं का तुम्हाला? देव ताडकन उठले, म्हणले असं कोण म्हटलं? कारण यांनी काय परिहार दिला होता द्वापारयुगाचा? म्हणजे अहो यादव झुंजून झुंजून मेले तेव्हा श्रीकृष्ण महाराजांचा अवतार नव्हता काय? मग त्यांनी कुठं वाचवलं? तो तिला पटला होता आणि तो पटल्यामुळं ती देवाला विचारायला आली होती. ती देवाला विचारायला, ते आपण देवाला विचारतो का कधी? दोष लागल. देवाला विचारलं पाहिजे, देव आपला आहे, असं का तसं का, हे का ते का, हे विचारायचं काम परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. ती देवाला विचारते त्यावेळेस जो परिहार दिला त्याच्यावरती उत्तर परमेश्वराने काय दिलं म्हटले, एक अर्जुन देवा व्यतिरिक्त माझा कोण होता म्हटले. त्या अर्जुन देवाच्या केसाला जरी धक्का लागला असता ना, तर मी एक ब्रह्मांड दुसऱ्या ब्रह्मांडावर आपटून क्रॅश केला असतं. किती निराभिमान देव आपल्या लागे, किती अभिमान आहे. आपलाही परमेश्वराने अभिमान घ्यावा. या कृतीवर, या प्रवृत्तीवर, या विचारावर जर आपण गेलो तर आपल्या केसाला धक्का लागणार नाही. ती प्रक्रिया म्हणजे संकल्पाची. जोपर्यंत तिथं पडत नाही ना, तोपर्यंत सिक्युरिटी परमेश्वराची. फायदा तुमचा आहे का देवाचा आहे? तुमचाच फायदा आहे. सिक्युरिटी तुम्ही मागताय, जबाबदारी देवावर सोडताय. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या खूप अवघड विषय नाही, फक्त सुरुवात महत्त्वाची. आपली सुरुवातच नाही होत. सुरुवात झाली का मग एकातून दोन, दुसऱ्यातून तिसरं आपोआपच होत राहते. ती प्रक्रिया होत राहते, ती भावना निर्माण होत राहते. 8 वर्षाच्या 9 वर्षाच्या मुलाला उपदेश द्या, त्याची एक भावना निर्माण होती की मी उपदेश घेतला आहे, मी गुरु केला आहे, मला हे चालत नाही, मला ते चालत नाही. तो अभिमानाने सांगतो आम्ही कृष्ण भक्ती, कारण मन शाळेत जातो, काहीतरी प्रोग्राम, नाही आम्ही गुरु केलेला आहे, मला चालत नाही. एक अभिमान निर्माण होतो, त्याच्यामध्ये एक भावना निर्माण होते. तशी आपलीसुद्धा भावना निर्माण होते का मी आता सोडलेलं आहे. पुन्हा आपण त्याचं चिंतन करण्यासाठी आपल्याला त्या प्रक्रियेतून जावं लागेल, त्या गोष्टीतून जावं लागेल, तेव्हा आपल्याला ते प्राप्त होईल. त्याच्यामुळं खूप अवघड विषय नाही आहे. सुरुवात आपली तिथून आहे. तर कोण आज कोण संकल्प सोडतं? मग तुम्ही दोघं तर सोडणारच आहे. अजून नाही कोणीच. संकल्प सोडणं म्हणजे काय खूप मोठी प्रक्रिया आहे का? हां, आणि यांच्या वयापेक्षा तर कितीतरी कमी वयाची माणसं आहे की नाही? परंतु हिंमत होत नाही. तुमची वेळ नाही निघून गेली, तुम्ही वेळ पकडली. आता जे संकल्प सोडत नाही त्यांची वेळ जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तो विषय खूप मोठा थोडी आहे. विषय खूप मोठा नाही आहे. परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने घेतलेलं तो एक निर्णय आहे, एक टाकलेलं पाऊल आहे. ते कोणाचं काम? तुम्हाला सकाळी काय सांगितलं की ते मनातसुद्धा येत नाही. मनात येणं आणि त्या कृतीवर जाणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. परमेश्वर समजणं सोपं नाही आहे. समजला तर कळणं सोपं नाही, कळला तर जाणवणं सोपं नाही, जाणवला तर त्या कृतीवर जाणं सोपं नाही, त्या कृतीवर गेलो तर ते सातत्यपूर्ण ठेवणं सोपं नाही. ही अवघडातली अवघड प्रक्रिया आहे. परंतु देवाने अत्यंत सोपी करून टाकलेली आपल्यासाठी. संकल्प सुटलेला वाटतो. काय त्याच्यात अवघड प्रक्रिया आहे का? ठीक आहे, नका संकल्प सोडू. जाताना विडा तरी ठेवा, देवा तू मला भेटला पाहिजे. विडे तर खूप झाले आपले. एखादा नारळ बांधा, त्याच्यात चिठ्ठी टाका, देवा तू मला भेटला पाहिजे. जेव्हा भेटेल तेव्हा मी नारळ सोडायला येईल. आता देव भेटल्यावर नारळ कोण सोडायला येईल? राहिलं का ते नारळ तसंच आहे की नाही? पण ते अडथळे निर्माण होतील, ते दूर करा. जेव्हा दीक्षेची वेळ येईल, त्यागाची वेळ येईल, तेव्हा मी नारळ सोडायला येईल असं म्हणा. नवस तर भरपूर केले, समाजासाठी केले, कुटुंबासाठी केले, आहे की नाही?
सर्व केलं. स्वतःसाठी एकदा नवस करून पहा ना, स्वतःसाठी एकदा संकल्प सोडून पहा, स्वतःसाठी विडा ठेवून पहा, स्वतःसाठी नारळ बांधून पहा. ते आपल्यासाठी नाही, आपण सारं दुनियासाठी. जसं डोळे सारे पाहतो, डोळे डोळ्याला पाहतो का? डोळ्याला डोळा पाहायचा असेल तर काय करावं लागेल? आरसा. तसं ब्रह्मविद्याशास्त्राच्या आरशासमोर तुम्हाला उभं राहिलं का, मग तुम्हाला तुमचं हित कळेल, तुमचं कल्याण कळेल, तुमचं योग्य अयोग्य कळेल. आपण ब्रह्मविद्याशास्त्राच्या आरशासमोर अजून उभेच नाही आहे. आणि तो आरसा निर्माण करण्याचा मी फक्त तुमच्यासमोर प्रयत्न करतो आहे, छोटासा प्रयत्न करतो आहे. एक साधू असतात, ते साधू शिष्यांना शिकवत असतात. एक शिष्य त्यांचा थोडासा आवडीचा असतो. तो शिष्य आवडीचा असल्यामुळं जेव्हा सर्व संपतं तेव्हा ते साधू त्याला एक विशिष्ट प्रेझेंट देतात नाही आपले गुरु आपल्या शिष्याला, तसं त्यांना एक आरसा ते देतात. म्हणजे या आरशाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्याच्यासमोर ठेवलं आणि त्याचे दोष दिसतात म्हटले. त्या आरशाचं असं वैशिष्ट्य आहे. आता साधूंना गुरूंना त्या शिष्याला त्या आरसा देण्याचा उद्देश काय आहे का यांनी दररोज त्या आरशासमोर उभे राहावे, स्वतःचे दोष पाहावे आणि त्या दोषातून बाहेर पडावं, जेणेकरून परमेश्वर याला लवकर प्राप्त होईल. यांचा उद्देश वेगळा. ते म्हटलं खरंच आहे का पावा. त्यांनी बाबाकडं तो आरसा केला, बाबाकडंच आरसा केला. आता ती पती आहे ना, आता असा कोणता जीव आहे का त्याच्यात दोष नाही आहे, असा कोणता भाव आहे का त्याच्यात दोष नाही आहे. आपलं असं झालेलं आहे, आपली चुकामुक झालेली. नेमकं देवाने आपल्याला दिलंय काय, आपण त्याच्यात पाहतोय काय आणि आपण समजतोय काय. आपल्याला आपल्यासाठी परमेश्वराने बोध दिलेला आहे, धर्म दिलेला आहे, ब्रह्मविद्याशास्त्र दिलेली. आपण म्हणतो हा करतो का, तो संकल्प सोडतो का, तो पाहतो का. जोडी पाहिजे ना गप्पा मारायला तिकडं कोणीतरी, एकटं जाऊन का उपयोग आहे की नाही. आपलं कल्याण आपलं हित हे फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे. काही हरकत नाही, सांगायचं काम, आव्हान करायचं काम, तुम्हाला चालवायचं काम आमचं आहे. आज नाही दिलं तर उद्या परवा 5 दिवसात नाही ती वासना तरी करा, ती तळमळ तरी करा आणि तो हेतू ठेवा. हेतू परमेश्वर प्राप्तीचा ठेवा. जर परमेश्वर प्राप्तीचा हेतू नसेल तर तुम्ही कोणतीच धार्मिकता नाही केली तर काही फरक नाही पडणार तुमच्या जीवनामध्ये. कारण कर्मोश सगळे पाहिजे तर भेटणारच आहे तुम्हाला. ही तुमची निव्वळ मानसिकता आहे का इथं येतो ही धार्मिकता करतो आणि माझ्या जीवनामध्ये सुख आहे. ती एक मानसिकता, एक पॉझिटिव्ह विचारधारा ती आपल्यापर्यंत आलेली आहे म्हणून आपण स्टेबल आहे. परंतु निरीश्वरवादी असे कितीतरी लोक आहे का जे भक्तीच करत नाही, मग ते काही सुखी नाही का, ते खाती नाही का, ते बसतं आहे. उलट अज्ञानी जीव हा सुखी होणं असे देवाने सांगितलं. त्याच्यामुळे ते अज्ञान असल्यामुळे ते आपल्यापेक्षा मजेत आहे, मस्त चंगळ वाजत आहे, टेन्शन नाही. आपल्याला तरी हे करू दोष लागेल, ते बोलू नको पाप लागेल, हे करू का ते करू का ते करू. जीवन जगायचं ते बी नीट जगता येत नाही आपल्याला. परमेश्वर बरोबर आहे, परमेश्वराचा धर्म बरोबर, तरी आपल्याला जीवन नीट जगता येत नाही. परमेश्वराने जीवन सुंदर करण्याचं साधन आपल्याला दिलेलं आहे, तर ते सुंदर करता येत नाही. सारं आहे आपल्याकडं, परंतु आपल्याला त्याचं मर्म माहीत नाही आहे. म्हणून हा विषय आहे, बाकी काही नाही. काही हरकत नाही. कोणाचे काही प्रश्न असेल तर विचारा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.